अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे 1 जून 2020 पासून सुरू असलेल्या उपक्रमामध्ये आजचं 19वं पुष्प गुंफण्याकरता अहमदनगर या ठिकाणाहून सौ संगीता सोनटक्के मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांच्याकडे जो पाठ आहे तो आश्वासक चित्र या पाठावरती, या कवितेवरती त्यांचं विवेचन होणार आहे. आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतो, की महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण जर आपण काही शतकं मागे पाहिले, तर स्त्रियांना या क्षेत्रामध्ये येण्याकरता, पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याकरता, येण्याकरता, शालेय जीवनात जाण्याकरता किती कष्ट करावे लागले, हे सावित्रीबाईंचा इतिहास वाचून आपल्याला कळतं. अशाच एका स्त्री-पुरुष समानतेवर आधारित असणारी ही कविता आपल्याकरता घेऊन येत आहेत सोनटक्के मॅडम. तर सोनटक्के मॅडम यांचा परिचय करून द्यायची जबाबदारी अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सन्माननीय सचिव धनराज शेवाळे सर यांच्याकडे आहे. मी शेवाळे सरांना विनंती करतोय, की आपण मॅडमचा परिचय करून द्यावा. तत्पूर्वी आपल्या या उपक्रमाकरता खास आवर्जून उपस्थित असलेले डोंगरदेव सर असतील किंवा मुखेडहून सर असतील, चंद्रकांत पाटील सर असतील, महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेल्या सर्व मराठी अध्यापकांचं मी पुन्हा बोलेन. अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने 1 जून पासून चालू असलेल्या आंतरजाल उपक्रमामध्ये आतापर्यंत अनेक तज्ञ मार्गदर्शकांनी या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं काम केलेलं आहे. हे जे ज्ञानदानासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्रभर फिरवली, त्याच ज्ञानाची पताका ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये फिरते, असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला हे व्यासपीठ निर्माण करून दिलं, प्रथमतः सर्व शिक्षक यांचं स्वागत करतो. आज निरूपणासाठी जे आमच्या अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या सदस्य आहेत, सौ संगीता विकास सोनटक्के, हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा अल्पसा परिचय. सोनटक्के मॅडमचं शिक्षण MA BEd झालेलं असून त्या संगीत विशारद आहेत. मूक बधिरांसाठी त्यांनी स्पेशल DEd केलेलं आहे. शिवाय CPEd लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स, हे संपूर्ण शिक्षण त्यांनी नागपूर विद्यापीठातून केलेलं आहे. आणि आज अहमदनगर शहरामध्ये नामांकित असलेली शिक्षण संस्था समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी अहमदनगर या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका म्हणून गेले 28 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. इयत्ता 9वी आणि 10वी साठी मराठी या विषयाचं प्रारंभापासून ते अध्यापन करतात. बदलत्या अभ्यासक्रमानुसार ज्या वेळेस प्रशिक्षण येतात, त्या वेळेस इयत्ता 9वी आणि 10वी साठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. SSC बोर्डामध्ये गेली अनेक वर्ष त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि गेल्या 9 वर्षापासून ते नियामक म्हणून काम करत आहेत. विशेष म्हणजे संगीत बाल महोत्सवासाठी गेल्या 10 वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांना ते वाद्यवृंदासाठी मार्गदर्शन करतात आणि जे विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहेत. आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल, गत 10वीची बॅच ज्यावेळेस प्रविष्ट झाली होती मार्चला, त्यावेळेस 10वीच्या उंबरठ्यावर या विषयावरती त्यांनी इयत्ता 10वीच्या मुलांसाठी टीव्हीवरती प्रकट मुलाखतही दिलेली होती. त्यांच्या आयुष्यामधील एक अविस्मरणीय कार्य असं आहे का मुंबई समाज कल्याण यांच्यामार्फत विशेष गरजा असलेले मूकबधीर विद्यार्थी यांना किसनचंद चेलाराम मूकबधीर विद्यालय उल्हासनगर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचाही फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि हे सगळं काम करत असताना त्यांचा गौरवही करण्यात आलेला आहे. परशुराम सेवा समितीतर्फे सन 2019-20 या कालावधीमध्ये एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. श्रुती संगीत निकेतन अहमदनगर सन 2019-20 संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मोकळा श्वास या श्रीभ्रूण हत्येवर आधारित हस्तलिखितामध्ये मान्य सुप्रियाताई सुळे यांच्या मार्फत त्यांना सन्मानित केलेलं आहे.
हे सगळं करत असताना, मराठी विषयाचं अध्यापन करत असताना ते NTS आणि NMS या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याचं कारण असं आहे, थोडंसं लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड आहे. कारण त्यांचे वडीलही साहित्यिक होते, त्यांचे आजोबाही साहित्यिक होते. त्यांच्या आजोबांनी अभंग रामायण लिहिलेलं आहे. त्या अभंग रामायणाचं त्यांच्या वडिलांनी प्रकाशन केलेलं आहे आणि या अभंग रामायणाची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांनी केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मॅडमचं जे बालपण आहे ते अनेक साहित्यिकांच्या सहवासामध्ये गेलेलं आहे. आपल्याला त्यांच्या वाणीवरून, बोलण्यावरून निश्चितच ते आपल्याला जाणवेल. असं आयामी असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला आज या ठिकाणी मार्गदर्शनासाठी लाभलेलं आहे. सन्माननीय सोनटक्के मॅडम यांना मी विनंती करतो की कृपया आपण आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद शेवाळे सर, अतिशय सुंदर असा परिचय करून दिला आणि आपल्या नगरच्या कन्या विविध क्षेत्रामध्ये किती पुढे आहे याची ओळख महाराष्ट्रातल्या सर्व अध्यापकांना निश्चित झालेली आहे. मी सोनटक्के मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. सोनटक्के मॅडम. धन्यवाद सर. अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरजाल उपक्रमात सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली. त्यासाठी मी श्रीयुत सुंबे सर, शेवाळे सर, श्रीयुत डोंगरे सर, मालुंजकर सर, खेमनार सर, शिंदे सर या सर्वांना धन्यवाद देते. सर्व शिक्षक, तज्ञ मार्गदर्शक यांना मनपूर्वक संगीता सोनटक्केचा नमस्कार. आपण कोणत्याही कार्याला सुरुवात करत असताना ईश परमेश्वराची आराधना करतो आणि आपल्या कार्यास सुरुवात करतो. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाने या ठिकाणी सुरुवात करीत आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदे मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातून बुद्धीची देवता गणपती, गणांचा अधिपती, विद्येची देवता सरस्वती यांना वंदन करून मी आज 19वे हे पुष्प गुंफण्यासाठी सज्ज झाले आहे. समर्थ रामदास स्वामींच्याच श्लोकाची निवड करण्यामागचा हेतू असा आहे की आश्वासक चित्र या पद्यपाठाचा विवेचन करत असताना मला असं जाणवलं की स्त्री पुरुष समानता हा या पाठाचा विषय आहे आणि त्यामुळे समर्थ रामदास स्वामींनी वेणाबाई असो, अक्काबाई असो यांना मठाधिपती म्हणून निवडलं होतं आणि एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून वेणाबाई, अक्काबाई इतर अनेक स्त्रिया कार्यरत होत्या. स्त्री प्रशिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा उद्गाता श्री समर्थ रामदास स्वामी होते. आश्वासक चित्र कवयित्री नीरजा, जन्म 1960. नीरजा राजन धुळेकर, प्रखर स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका, समीक्षक डॉक्टर म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत त्या. ग्रंथाली आणि साने गुरुजी ट्रस्टच्या अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या आई वसुधा पाटील. त्यांच्या आपल्या आगरी समाजातील महिलांशी वसुधाबाई पाटीलांचा संपर्क आला होता आणि
आगरी समाजातील जी लोकगीतं आहेत ही लोकगीतं वसुधाताईंनी संकलित केली होती. आईच्या या समर्थ व्यक्तिमत्वाचा आणि त्यांनी जमा केलेल्या लोकमागव्यातून आत्मनिष्ठ स्त्रीच्या घडलेल्या दर्शनाचा नीरजा यांच्यावर प्रखर प्रभाव पडलेला आहे. त्यांची आई शिक्षिका होती. वडील मनमाडला मराठी प्राध्यापक प्राचार्य म्हणून कार्यरत होते. कुसुमाग्रजांचा सहवास नीरजाताईंना लहानपणी लाभला होता. कुसुमाग्रज जेव्हा त्यांच्या घरी यायचे तेव्हा नवनवीन काव्यांची जणू काही पर्वणीच असायची, असं एका मुलाखतीमध्ये नीरजाताईंनी सांगितलेलं आहे. नीरजाताईंनी लेखनाला सुरुवात केली ती महाविद्यालयीन काळामध्ये आणि जेव्हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा कुसुमाग्रजांनी त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. नीरजा यांच्या कविता लेखनाला महाविद्यालयीन काळात सुरुवात होत असताना त्यांच्या कवितेस पहिली महत्वाची दाद मिळाली ती साहित्य गरडकर म्हणून कोणतरी आहे, त्यांचा आवाज बंद करा. गारुडकर सॉरी यार. हा सुंबे सर, डोंगरे सरला तेवढे ऍड करा. हो चालेल. करा मॅडम, सुरू करा. थँक्यू. सुंबे सर ते चुकून राहिलं होतं बरं का चालू. मॅडम करा, चालू करा. हो सर. मराठी साहित्य संमेलन 60वं जेव्हा मुंबईत भरलेलं होतं शिवाजी विद्यालयामध्ये, तेव्हा नवोदित व्यासपीठावर सावित्री ही त्यांची कविता त्यांनी वाचली होती आणि या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली होती की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कविता संमेलनामध्ये झाला होता. त्यानंतर वेळा हा नीरजा यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. नीरजा यांचं सकाळ सप्तरंगामधील मी कात टाकली हे सदर लोकप्रिय झालेलं आहे. आधुनिक जीवन जाणीवा त्यांच्या एकूणच लेखनातून आपल्याला व्यक्त होताना दिसून येतात. कवयित्री नीरजा यांच्या निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातील प्रत्येक कविता जगण्यातल्या खुणा दाखवतायत. कवितेत जो सूर गवसलेला आहे त्यातून अनुभवाला न्याय देण्याचा प्रयत्न नीरजाबाईंनी केलेला आहे. बहुतांशी माणसांच्या जगण्याचा ठणका सांगणाऱ्या कविता निरर्थकांचे पक्षीमध्ये आढळून आलेल्या आहेत, असं मत प्राध्यापक पुष्पा भावे यांनी काढलेलं आहे. आधुनिक कवितेची सांगरूपके नीरजांच्या कवितेचा हा आपल्याला आधार वाटतो. समाजात घडणाऱ्या घटना पाहताना स्त्री माणूस म्हणून आपण अस्वस्थ होत गेलो असाही उल्लेख नीरजाबाई करतात. तरल तरीही प्रखर व्यक्तिमत्वाची कवयित्री असं वर्णन नीरजाबाईंबद्दल अनेकदा केलेलं आहे. लेखन कार्य, लेखन संपदेचा विचार करत असताना निरन्वय, वेणा, निरर्थकाचे पक्षी, श्री गणेशा हे कविता संग्रह, बिमले पावसात,
पावसात सूर्य शोधणारी माणसं हे कथासंग्रह, चिंतन शलाका बदलत्या चौकटी हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. निरर्थकाचे पक्षी कोठावळे पुरस्कार प्राप्त झालेला आहे या काव्यसंग्रहाला. निरन्वय, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी हस्त गोखले पुरस्कार प्राप्त झालाय. त्यांच्या साहित्याला राज्य सरकारचे इंदिरा संत पुरस्कार, कवी केशवसूत पुरस्कार, उभा भावे पुरस्कार, ताराबाई शिंदे पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सुद्धा नीरजाबाईंना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच कवयित्री नीरजा पुणे येथे भरलेल्या 4थ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा ठरलेल्या आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्री प्रतिमा या विषयावर बोलण्यासाठी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे त्यांना एकदा बोलवण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला असं लक्षात येत आहे की पावसात सूर्य शोधणारी माणसं या कथासंग्रहाला जेव्हा दिवाकर कृष्ण पुरस्कार प्राप्त होतो, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या नीरजाबाई. आश्वासक चित्र या पद्यपाठाच्या आधारे स्त्री पुरुष समानता हे मूल्य जागवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. नव्हे तर तो एक त्यांचा आशावाद आहे असं वाटतंय मला. आश्वासक, विश्वासार्हता, उत्साहपूर्ण रीतीने स्त्री पुरुष समानता ही मूल्य संवेदनशील मनाच्या नीरजाबाई या ठिकाणी आपल्याला उद्धृत करत असताना दिसून येतात. प्रसंगी मला आजपर्यंत ज्यांनी स्त्री पुरुष समानता, स्त्रियांच्या समस्या या सगळ्या समस्यांना योग्य अशा पद्धतीचं समाजामध्ये स्त्रीला स्थान देण्यासाठी जी चळवळ उभी केलेली आहे, ही चळवळ उभी करत असताना सुरुवातीला मला अहिल्याबाई होळकरांचं नाव घ्यावं असं वाटतंय. 12व्या वर्षी लग्न झालं आणि 29व्या वर्षी विधवा झालेली अहिल्याबाई अनेक मंदिरांची बांधणी करते, घाट बांधते, विहिरी बांधते. त्याचबरोबर योग्य न्याय पद्धती वापरून प्रशासनकर्त्या म्हणून अर्थातच सर्व परिचित होताना दिसते. ताराबाई शिंदे असो, सावित्रीबाई फुले असो, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, कदंबिनी गांगुली, मीरा कोसंबी, फतिमा शेख, सरोजिनी नायडू, रमाबाई आंबेडकर, ज्याप्रमाणे या स्त्री विदुषींची नावं मी घेते, त्याचप्रमाणे मला विसरून चालणार नाही की सती प्रथा बंद करणारे आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय, त्याचबरोबर कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज आपल्या साम्राज्यात महिलांच्या परिस्थिती सुधारण्याच्या दिशेनेही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केल्या आहेत. स्त्रियांच्या समस्यांवर प्रकाश टाकून स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान जे आहे ते खोडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, भेदून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असल्याचं दिसून आलेलं आहे. आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचं सामर्थ्य, सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त केलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचं भविष्यकालीन उत्साहवर्धक चित्र रेखाटताना मुक्त छंदात हे काव्य शब्दबद्ध केलेलं आहे. मुक्त छंदात अक्षर गणती आहे, पण मात्रा नाही, लघु गुरुक्रम नाही त्या ठिकाणी, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मुक्त छंदामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषेचा वापर करून साध्या विधानातून खोलवर विचार मांडताना नीरजाबाई आश्वासक चित्रमध्ये दिसतायत. लहान मुला मुलींच्या खेळांचे वर्णन करताना सुंदर प्रतीक त्यांनी मांडलेली आहे. आश्वासक चित्र हे एक चिंतनशील काव्य आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे.
सुरुवातीला मी कवितेचं वाचन करते, परंतु पाठाची पूर्वतयारी करत असताना विद्यार्थ्यांना आपण आदल्या दिवशी गृहपाठ द्यायचा आहे. आणि हा गृहपाठ देत असताना त्यांना सांगायचंय की मुलांनो, तुम्ही कोणकोणती कामं करता? घरामध्ये दैनंदिन जीवनात आईला कोणत्या कामात मदत करतात? आई असेल घरात, मुली असतील या घरात, तर मुली कोणकोणती कामं करतात याचा विचार तुम्ही उद्या लिहून आणायचे. याची यादी तुम्ही तयार करा. आणि हे गृहकार्य, हे घरकाम त्यांना आपण द्यायचं आहे. आश्वासक चित्र. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटते तिला. चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे. तेव्हा तो हसून म्हणतो तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळी. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंजळी. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते, आता तू. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. हातात हात असेल दोघांचाही. हातात हात असेल दोघांचाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. नीरजाबाईंच्या एका मुलाखतीमध्ये मला असं लक्षात आलं की त्या म्हणतात, शिक्षकाच्या हातात पुस्तक असेल आणि त्या पुस्तकाच्या आधारे, त्या काव्याच्या आधारे आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर विद्यार्थ्यांच्या मनावर विद्यार्थ्यांच्या मनावर अर्थातच प्रभावीपणे अधिराज्य करायचंय. श्रोत्यांच्या मनावर प्रभावीपणे अधिराज्य करायचंय. एका मुलाखतीतून त्या असं सांगतात आणि म्हणतात की स्त्री शिक्षण हे अर्थातच एक स्त्री शिकली तर निश्चितपणे 100 शिक्षकांचं काम करते.
म्हणजेच समाजाच्या पखरणीसाठी स्त्री ही कारक आहे. आणि ही स्त्री कारक असल्यामुळेच की काय, आपल्याला सर्वांना श्रुत आहे, सर्वांना माहित आहे की महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना केवळ शिक्षण दिलेलं नाही. सावित्रीबाईंनी सुद्धा शिक्षणावर केवळ स्वतःच आधिपत्य दाखवलं नाही, की जेव्हा सामाजिक बंदी होती स्त्रियांनी शिक्षण घेण्यासाठी, सावित्रीबाईंनी स्वतःचाच अभ्यास केला नाही तर इतर मुलींनाही अभ्यास करण्याची व्यवस्था केली. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना श्रुत असलेली मुलींची पहिली शाळा जी आहे पुण्यामध्ये, की ज्यामुळे माझ्यासारख्या स्त्री शिक्षिका आज या व्यासपीठावर बोलू शकत आहेत. ताराबाई शिंदे 1850 ते 1910चा हा कालखंड आहे त्यांचा. स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या संस्कृतीचा तर्कशुद्ध भेद घेणारा स्त्री पुरुष समानतेचा विचार मराठीतून सर्वप्रथम स्पष्ट मांडलेला आहे. 19व्या शतकातील विचारवंत स्त्री म्हणून ताराबाई शिंदे सर्वांना परिचित आहे, सर्वांच्या परिचयाची आहे. त्या काळातील स्त्रियांच्या प्रश्नांविषयी त्यांनी अतिशय कणखर शब्दे मांडलेला विचार म्हणजे स्त्री पुरुष तुलना. 1882 साली प्रसिद्ध झालेला हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं संपादकत्व केलेलं आहे विलास कोले यांनी, तसंच स.ग. मालशे यांनी. आणि अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येत आहे की जेव्हा स्त्रियांना समाजामध्ये स्वतःचं मत व्यक्त करण्याची मुभा नव्हती, स्वतःचे विचार हे माझघरातच राहत होते, आणि मग या स्त्रिया जात्यावरच्या ओव्यांच्या आधारे आपले विचार मांडताना दिसतात. अशाच पद्धतीने मला असं सांगावंसं वाटतं की शास्त्रीय संगीताचा जर इतिहास बघितला तर त्यामध्ये सुद्धा पूर्वी स्त्रियांनी गाणं म्हणणं हे अयोग्य मानलं जातं, समाजाच्या दृष्टिकोनातून निषेध मानला गेलेला आहे. तरीही या परिस्थितीमध्ये गंगूबाई हनगल असो किंवा केसरबाई असो, पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये आपलं गायन सादर करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या गायन सादर करून वाहवा मिळवलेली आहे. सुरुवातीला पुरुष वर्ग येत नव्हता त्यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद घेण्यासाठी, परंतु कालांतराने स्त्रिया सुद्धा यायला लागलेल्या. म्हणजे केवळ स्त्री ही चूल आणि मूल एवढ्याच बंधनात अडकलेली होती. आणि ही जी वेदना आहे, ही संवेदना जी आहे, नीरजाबाईंना अस्वस्थ करणारी होती. स्त्रीचं शिक्षण जे आहे हे झालंच पाहिजे. तिची भूमिका जी आहे स्त्रीची ही मांडत असताना आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की त्यांच्या तरल भावना काय आहेत, त्या स्त्रीवादी तरल भावना अतिशय प्रखरपणे त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या दिसून येतात. आणि या तरल भावना प्रखर लेखणीतून उतरत असताना असं लक्षात आलेलं आहे की त्या आशावादाकडे निघालेल्या आहेत. उत्साहवर्धकपणे त्या आता सांगू इच्छितात आहे की वास्तवता काय आहे. वास्तव हे स्त्री पुरुष समानता आहे, त्याकडे आपण वळलेलो आहोत. परंतु चिंतन करण्याची गोष्ट आहे की आजही स्त्री ही स्वतंत्र आहे का. आणि म्हणूनच या चिंतनशील काव्याचं आपण या ठिकाणी विवेचन करत असताना मला सांगावंसं वाटतं की या पाठाचं आपण नाट्यीकरण करूया किंवा कथनात्मक पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांसमोर सांगू शकतो. आता या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की हे चिंतनशील काव्य जे आहे चित्रित करत असताना आपल्या समोर काव्याच्या आधारे चित्रशैलीचा वापर करून एक प्रकारची लयबद्धता, नादमयता आलेली आहे. एक प्रकारची लय आली म्हणजे नाद आला. नादाच्या अनुषंगाने नादाच्या हातात हात गुंफून लय ही गीताची येत असते. जरी हे मुक्त छंदातलं काव्य असलं तरी सुद्धा या ठिकाणी मुक्त स्वतंत्र अशा विचारांची पखरण होत असताना
हे काव्य लयबद्ध पद्धतीने प्रभावी होताना आपल्याला दिसून येतं. वर्गात गेल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत की गृहकार्य तुम्हाला दिलेलं होतं आणि हे गृहकार्य होतं की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये घरामध्ये कोणकोणती कामं करतात, मुली कोणती कामं करतायत. मग यादी जर त्यांनी वाचन केलं तर असं लक्षात येतं की मुली आईला भाजी चिरून देत आहेत, आईला मदत करतायत, लादी पुसण्याचं काम करत आहेत. परंतु मुलगा म्हणतो मी मात्र क्रिकेट खेळायला जातो. कधी कधी सायकलवरनं पटकन आईला कोथिंबीर आणून देतो. म्हणजेच काय तर घरातून बाहेर पडणं हे मुलांना आवडत आहे. मुली मात्र घरातच आईच्या जवळ चूल आणि मूल अशा पद्धतीची पूर्व संकल्पना असलेली आई तिच्या जवळ मात्र घुटमळताना दिसत आहे. परंतु हे चित्र आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की स्त्री सुधारकांनी मात्र बदललेलं आहे. महर्षी कर्वेंचं सुद्धा या ठिकाणी नाव घेतल्याशिवाय मला या ठिकाणी माझी अस्वस्थता संपणार नाही. स्त्रियांच्या समस्या करते सुधारक यामध्ये आपण बघितलेले आहे की स्त्रियांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी महर्षी कर्वेंनी घेतलेला जो आटापिटा आहे हा आपल्याला सगळ्यांनाच श्रुत आहे. मग या ठिकाणी पाठाकडे वळत असताना मुलांची कामं वेगळी, मुलींची कामं वेगळी. परंतु मुलांना आपल्याला काय करायचं आहे की काव्याचं वाचन केल्यानंतर सरळ सरळ अर्थ कळलेला आहे त्यांना, वाच्यार्थ त्यांच्यापर्यंत पोचतो आहे. काय पोचतो आहे की तापलेल्या उन्हात आडोशाला बसून ही कवयित्री खिडकीतून पाहते आहे की मुलगी मांडीवर बाहुलीला घेतलेला आहे, तिला थोपटते आहे, आधण चढवलेलं आहे भाताचं इवल्याशा गॅसवर. म्हणजेच काय झालं, तिच्या प्रपंचाचा संसाराचा गाडा या बालवयातच सुरू झालेला आहे. भातुकलीचा खेळ हे प्रतीक आहे आणि अर्थातच स्त्रीचं रूप ही मुलगी आहे. आता भातुकलीचा खेळ आणि मुलगी हे जे या ठिकाणी शब्दबंध बांधलेले आहेत तर आम्हाला दिसून येतं की ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटते तिला, चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅस. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटते. वात्सल्य भाव जागा झालेला आहे. तिच्या मनाच्या संवेदनशीलपणाचा या ठिकाणी प्रत्यय येतो आहे. ममत्वाची भावना जागृत होताना दिसून येते आहे. हे स्त्री मनाचं द्योतक आहे. वात्सल्य भाव हे स्त्री मनाचं द्योतक आहे. आपल्याला बरेचदा दिसून येतं की तीही रडणारं मूल आईच्या कुशीत गेलं की झटकन शांत होत. वात्सल्य, संगोपन, बाहुलीला मांडीवर घेणे आणि थोपटणे या प्रत्ययांची अतिशय सुंदररित्या नीरजाबाईंनी या ठिकाणी केलेली आहे. संवेदना आई जेव्हा संरक्षणाची भावना स्पष्ट करायची आहे. या बाहुलीला धन्यवाद सर. सुरक्षितपणेची भावना, संरक्षणाची भावना स्पष्ट करत असताना चिमुकल्या गॅसवर भात शिजवण्यासाठी आधणाचं पातेलं ठेवते आणि तिचा लुटूपुटूचा संसार सुरू झालेला आहे. बाहुलीला मांडीवर घेऊन थोपटणं आणि भातुकलीच्या गॅसवर भाताचं आधण ठेवणं, मुलगी दोन्ही गोष्टी करताना दिसून येते. हे दोन्ही कसब तिला शक्य झालेलं असल्याचं दिसून येत आहे. यामधून कवयित्रीला स्त्री सामर्थ्याची जाणीव करून देण्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षण दिसून आलेलं आहे.
स्त्री सामर्थ्याच्या जाणीवा स्पष्ट करत असताना समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, कितीही मोठ्या पदावर असलेली स्त्री घरी आल्यावर आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पदर खोचून पोट्यापाशी उभीच राहते. मग ती अभिनेत्री असो, कलेक्टर असो किंवा रोजंदारीवर काम करणारी स्त्री असो. आपल्या कुटुंबासाठी ती कर्तव्यदक्ष गृहिणी असते. मुलगी हे स्त्रीचं रूप, भातुकलीचा खेळ हे प्रतीक आहे. अशा पद्धतीने प्रतिकात्मक रूप या ठिकाणी कवितेमध्ये मांडलेली आहे. बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडून नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की नेमका यामधून मुलाचं कौशल्य कसब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कौशल्य निदर्शनास आणलं जात आहे. त्याच्या कृतीमध्ये सहजता आहे. आपण बघितलं, पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांकडे घेऊन जायचंय की तुम्हाला गृहकामासाठी जी यादी करायला सांगितली होती त्यामध्ये मुलं चेंडू फळी खेळतायत, क्रिकेट खेळतायत, बाहेरची जी काही पटांगणावरचे खेळ आहेत ते जास्तीत जास्त खेळताना दिसून येत आहेत. मुली मात्र सांगताना असं दिसतंय, फार कमी वेळा, फार कमी मुली बॅडमिंटनचा खेळ खेळायला बाहेर पडलेल्या आहेत. फार कमी मुली मात्र आईच्या बरोबर बाहेर जाताना किंवा एकट्या समाजामध्ये वावरताना दिसून येत आहे. हे याचं प्रमाण त्या यादीमध्ये आपल्याला कमी दिसत आहे. मग इथे काय लक्षात आणायचं आहे की मुलामध्ये सुद्धा कौशल्य आहे, कसब आहे आणि सहजपणे लीलयापणे ते तो कार्य करताना दिसून येतो आहे. मग इथे चेंडू हे आपल्याला या ठिकाणी पुरुषाचं प्रतीक, मुलगा हे पुरुषाचं प्रतीक आहे आणि अर्थातच चेंडू उंच उडून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा जो खेळ आहे त्यामध्ये मात्र पुरुषार्थ गाजवल्याचा आविर्भाव त्याच्यामध्ये असल्याचं दिसतंय. मला हे सगळं शक्य आहे, हा आविर्भाव त्याच्यामध्ये आहे. आता इथे मला सांगावंसं वाटतं आहे की मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने बघते. म्हणजेच काय, तर त्याच्या या कौशल्याचं ती स्वागत करते आहे. याची जाणीव आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. हे कौशल्य ती जेव्हा त्याला चेंडू मागते तेव्हा तो हे कौशल्य पुन्हा दाखवतोय तिला. आणि मग इथे आम्हाला सांगावं असं वाटतंय की तेव्हा तो हसून म्हणतो, त्याचा पुरुषी अहंभाव जागा झालेला आहे. मुलाला वाटतंय की या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणारच नाहीये. तो हिणवतोय तिला आणि तेव्हा तो हसून म्हणतो. आता हे जे हसून म्हणणं आहे हे हिणवल्यासारखं आहे. वर्गामध्ये आपल्याकडे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतात. मुलींना जर कामं सांगितली तर बरेचदा असं लक्षात येतं की नीटनेटकेपणाने या विद्यार्थिनी काम करताना दिसून येतात. आणि मग विद्यार्थी म्हणतातही की मुलीच तुमच्या लाडक्या आहेत. मुलींनाच तुम्ही वारंवार सगळ्या गोष्टी सांगतात. मुलंही ही कामं करू शकतात. परंतु या ठिकाणी मुलांना जेव्हा एखादं काम ते करत असतात तेव्हा मुलींकडे बघून थोडंसं त्यांना गौणत्व, दुय्यम स्थान देण्याचं जणू काही चेहऱ्यावरचा हावभाव असतो. जणू काही तशा पद्धतीची शब्दरचना त्यांची असल्याचं बरेचदा आढळून येतं. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आहे की जेव्हा ती म्हणते आहे की माझ्या हातात चेंडू दे, तर तो म्हणतो की तुला जमणार नाही. म्हणजेच काय, तर केवळ चूल आणि मूल हाच तुझा पेशा आहे. तू भाजी बनव पाल्याची. अशा पद्धतीने तो हिणवताना दिसून येतोय. तू भाजी बनव पाल्याची यामधनं असं लक्षात आलेलं आहे की
परंपरा ज्या आहेत, पारंपरिक गोष्टी ज्या आहेत, त्या चौकटीमध्येच अजूनही स्त्रीला बांधून ठेवलं आहे की काय? स्त्रीला अशा स्त्रीच्या परंपरांच्या नावाखाली चालणारं शोषण हे आता मात्र थांबलं पाहिजे, असा विचार या काव्याच्या आधारे कवयित्री प्रकट करत आहेत. तिच्या वाट्याला आलेलं जे दुय्यम स्थान आहे, हे दुय्यम स्थान काही अपवाद सोडले तर आपल्याला आजही शिकलेली जी स्त्री आहे, ती स्वतःचे निर्णय घेताना दिसून येत नाही. ती स्वतःला आधुनिक म्हणवती आहे, परंतु महिन्याला आलेला पगार बरेचदा आपल्याला दिसून येतं. परंपरेने आखून दिलेल्या वाटेवरच स्त्रीने चालायचं आहे का? नाही. पुरुष संहितेत आलेला आहे. अर्थापर्यंत आपल्या काळाला साजेसं जीवन जगलं पाहिजे, हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हा आशावाद या ठिकाणी कवयित्रींनी आपल्या समोर मांडलेला आहे. आता ती हातात चेंडू घेते आणि उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उंचळी. म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे बाहुलीला थोपटलं, भाताचं आधण ठेवलं, हे करू शकलेली आहे ती, त्याचप्रमाणे सहजपणे ती मात्र नेमका चेंडू हातात ओंजळीत घेते आहे. आता इथे उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून, आभाळ ही प्रतिमा सध्याच्या काय सांगतायत की स्त्रियांच्या समस्या आहेत, आभाळ फाटले असं म्हणतात. आणि त्या आभाळाला ठिगळं लावण्याचं, ठिगळं जोडण्याचं काम मात्र ही मुलगी करते आहे. आणि म्हणूनच ही प्रतिमा विद्यार्थ्यांपर्यंत मांडत असताना आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या हातात चेंडू, आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचं आहे. पूर्व इतिहास जर बघितला तर आपल्याला अगदी सुरुवातीला स्त्री प्रधान संस्कृती होती. इजिप्तचा विचार जर आपण केला तर कालांतराने असं लक्षात आलेलं आहे की पुरुष प्रधान संस्कृती आलेली आहे. परंतु आपल्याला स्त्री शिक्षित झालेली आहे, सुशिक्षित झालेली आहे आणि या शिक्षणामुळे स्त्री अर्थार्जनाचं काम करताना दिसून यायला लागलेली आहे. आणि हे करत असताना, हे अर्थार्जनाचं काम करत असताना मात्र की तिच्यामध्ये अहंभाव वाढलेला आहे का, अहंकार वाढलेला आहे का? मग अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर नीरजाबाईंनी मुलाखतीत सांगितलेलं आहे का, की त्या म्हणतात की स्त्रीनी चौकटीतून बाहेर पडलेला आहे, घरातून बाहेर पडलेली आहे, परंतु या ठिकाणी एकमेकांच्या सहकार्याने उद्याच्या भविष्य काळामध्ये हा मुलगा आणि ही मुलगी म्हणजे उद्याच्या काळातील संसाराचा, प्रपंचाचा गाडा चालवणारी ही प्रतीक हातात हात घालून सारेच खेळ खेळणार आहे, हे या ठिकाणी सांगायचं आहे. या दृष्टिकोनातून स्त्रीचं स्त्रीत्व, कर्तृत्व, स्वत्व या सगळ्या संकल्पना या ठिकाणी कवयित्रींनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या जाणीवा स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्यातूनच आशावादी दृष्टिकोन या ठिकाणी प्रगल्भपणे लोभसरित्या मांडत असल्याचं चित्र शैलीतून स्पष्ट झालेलं आहे. परस्परांचे खेळ सहकार्यानं होणार आहेत हाही विश्वास या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचं भेदन रेषा जी आहे ती आता हळूहळू अस्पष्ट होत चालल्याचं दिसून आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग पुढे जाऊन सांगण्यात येत आहे की ती हसून म्हणते, आता तू. मुलगा आश्चर्यचकित झालेला आहे. हातात चेंडू ओंजळीत नेमका धरल्यानंतर मुलगा आश्चर्यचकित झालेला आहे
आणि दोन्ही हातांनी थोपटत झोपवत बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेल्याचं भाजी. पहिल्यांदी तो बाहुलीला थोपटतो, त्याच्यानंतर भाजीसाठी पातेलं शोधतो. हळूहळू तोही शिकेल, हा आशावाद निर्माण केलेला आहे. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून मी बघते आहे. स्त्री पुरुष या दोघांमध्ये सामंजस्य हे जे काही समाज परिवर्तनाकडे वाटचाल करतो आहे, त्यामध्ये सामंजस्याची भूमिका ही फार महत्वाची आहे. स्नेहभाव निर्माण करणं हे फार महत्वाचं आहे आणि तेव्हाच स्त्री पुरुष समानता नक्कीच रुजवल्या जाईल. हे भविष्यकालीन आशावादी चित्र नक्कीच यशस्वी होऊ शकेल. आणि मग अर्थातच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की लॉकडाऊनचा जो काळ होता, या काळामध्ये आता पुरुष सुद्धा लादी पुसायला लागले आहेत, भांडी घासायला लागलेले आहेत आणि व्हॉट्सअपवर विनोदी बुद्धीनी मात्र आपल्याला लक्षात येतं की बऱ्याच म्हणजे जे काही वाचक आहेत, बहुश्रुत आहेत, ते गमती जमती टाकताना दिसून येत आहेत. मग काय दिसत आहे की पुरुष सुद्धा दोन्ही कामं करतोय. माझा एक अनुभव सांगते. पुण्यामध्ये माझी मुलं राहतात आणि अपार्टमेंट मध्ये समोरासमोर खिडक्या आहेत. माझा मुलगा मला सांगायचा की आई, समोरच्या अपार्टमेंट मधल्या काकू ज्या आहेत, त्या सकाळी पहाटेच 4 वाजता कुकर लावतात, स्वयंपाक करतात आणि बाहेर पडतात. काकू IT क्षेत्रामध्ये आहेत आणि काका संध्याकाळी 5:30 वाजता आपल्या कार्यालयातून आल्यानंतर त्यांच्या मुलाला पाळणाघरातनं आणतात आणि त्याच्यासाठी भाताचं कुकर लावतात. म्हणजेच काय, बदलत्या काळामध्ये हे आश्वासक चित्र जे आहे, हे आश्वासक चित्र आपल्याला हळूहळू बघायला मिळालेलं आहे. हळूहळू शिकेल तोही, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते आहे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. अशा हे खेळ मात्र एकमेकांच्या सहकार्याने एकत्रितपणे खेळले जाणार आहे. सहकार्याची भावना रुजवणं हे उद्दिष्ट या ठिकाणी कवयित्रीला निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येतं की ज्याप्रमाणे सहकार्य, सामंजस्य या भावना रुजत आहेत, त्याचबरोबर स्त्री पुरुष समानतेचं जे मूल्य आहे, हे रुजवत असताना मुलाची भूमिका आणि मुलीची भूमिका या खंबीरपणे समाजामध्ये वावरताना दिसणार आहे. ही गोष्ट ज्याच्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं हातात हात असेल दोघांचाही, या ओळीच्या आधारे त्या आपल्याला स्पष्ट करताना दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर हातात हात असेल या वाक्यखंडातून स्वप्न आणि सत्य या दोन्ही गोष्टींची योग्य पद्धतीने सांगड घातलेली असल्याचं दिसून आलेलं आहे. अतिशय तरल शब्दामध्ये या ठिकाणी नीरजाबाईंनी स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांपर्यंत स्त्री ही संवेदनशील मनाची आहे, मुलगा कणखर मनाचा आहे, परंतु संवेदनशील मन आणि सर सादर करू. हो मॅडम. हो कर. धन्यवाद सर. सत्यवान सोबत सावित्री मनामनात वसली पाहिजे. सत्यवान सोबत सावित्री मनामनात वसली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. ती आहे पोटचा गोळा, तिच्यात मुलगा दिसला पाहिजे. ती म्हणजे परक्याचं धन, नाही कधीच वाटलं पाहिजे. एवढीच समज बाबांना लेकीच्या जन्माने आली पाहिजे. एवढीच समज बाबांना
लेकीच्या जन्माने आली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. ही असते अर्धांगिनी. ही असते अर्धांगिनी, तिला स्वतंत्र मिळाले पाहिजे. ही असते अर्धांगिनी, तिला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. ती म्हणजे दासी नव्हे, ती म्हणजे दासी नव्हे, सहचर तिच्यात दिसला पाहिजे. ती म्हणजे दासी नव्हे, सहचर दिसला पाहिजे. एवढी समज पतीला सहजीवनात आली पाहिजे. एवढीच समज पतीला सहजीवनात आली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. ती आहे गर्भातली वाटेकरी. ती आहे गर्भातली वाटेकरी, याची जाण आली पाहिजे. नको तिला धन दौलत, भावनेची भागीदार वाटली पाहिजे. नको तिला धन दौलत, भावनेची भागीदार वाटली पाहिजे. एवढी समज भावाला नात्यांचा धागा बांधताना आली पाहिजे. एवढी समज भावाला नात्यांचा धागा बांधताना आली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. ती म्हणजे उत्पत्तीचं घर. ती म्हणजे उत्पत्तीचं घर. तिच्या कळा कळल्या पाहिजे. तिच्या कळा कळल्या पाहिजे. ती आहे सावली सुखाची, श्वास तिचा झाला पाहिजे. श्वास तिचा झाला पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. ती आहे विश्वाची नाळ. तिची अस्मिता जपली पाहिजे. ती आहे जगण्याचा आधार. तिला अधिकार मिळाला पाहिजे. एवढी समज सत्यवानाला सावित्रीसाठी आली पाहिजे. एवढी समज सत्यवानाला सावित्रीसाठी आली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. सत्यवान सोबत सावित्री मनामनात वसली पाहिजे. सत्यवान सोबत सावित्री मनामनात वसली पाहिजे. सत्यवान सोबत सावित्री मनामनात वसली पाहिजे. असमानता कुठेच नको, ती फक्त कळली पाहिजे. या कवितेच्या आधारे मला वाटतंय की स्त्री पुरुष समानता हे जे मूल्य आहे, हे मूल्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू शकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर असं विवेचन. कुठेही अडथळा न आणता